उद्यापासून मी कोणाला भाऊ म्हणू? ती एका कोपऱ्यात उभी होती सगळ्यांपासून दूर, पण तिच्या डोळ्यासमोर जे होतं ते कोणालाही सहन होणारं नव्हतं. तोच भाऊ ज्याने तिला सायकल चालवायला शिकवलं होतं, पण आज तो तिच्या समोर शांत पडला होता. तोच भाऊ ती पडली की म्हणायचा काही नाही, पुन्हा प्रयत्न कर. पण आज ती पडली होती आयुष्यात पहिल्यांदाच, पण तिला उचलायला कोणीच नव्हतं. तोच भाऊ जो चॉकलेट लपवून ठेवायचा तिच्यासाठी, पण आज ती आठवणी शोधत होती, पण तो कुठेच सापडत नव्हता. ती हळूच पुढे गेली आणि त्याच्या पायांना स्पर्श केला. तेच पाय जे कधी तिच्या मागे धावत होते, आज पूर्णपणे थंड, शांत झाले होते. तिला रडायचं होतं, पण रडू येत नव्हतं. गळा दाटला होता, पण आवाज हरवला होता. तिच्या तोंडातून एकच शब्द निघत होता, भाऊ. ॲम्ब्युलन्स निघून गेली. ती धावत गेली, ना आईसारखी ना वडिलांसारखी. ती एक बहीण होती. ती रडली नाही, फक्त एवढंच म्हणाली, भाऊ तू जात आहेस, पण एक सांग की उद्यापासून मी भाऊ कोणाला म्हणू? ॲम्ब्युलन्स निघून गेली. ती तिथेच उभी राहिली. तिला वाटलं की तिचं बालपणही त्याच्यासोबत निघून गेलं. त्या रात्री ती घरी आली. कोपऱ्यात एक सायकल उभी होती, त्याची सायकल. ती खाली बसली आणि रडली. इतकी रडली की 13 वर्षाचं दुःख एका रात्रीत बाहेर आलं. आज घरात शांतता आहे, पण यातून एक गोष्ट समजली का? जिवंत असताना नातं जपा, कारण एक दिवस फक्त आठवणी उरतात आणि प्रश्न पडतो, आता आपलं कोण? ही रील जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की शेअर करा. धन्यवाद.